राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी एक मोठा दावा केला। आमदार रोहित पवार हे महाविकास आघाडीत नाराज आहेत, त्यामुळे लवकरच रोहित पवार सत्तेत सहभागी होणार असल्याचा दावा सुनील शेळकेंनी केलाय। रोहित पवारांना सत्तेचा मोह आहे, त्यांनी अनेकदा सिग्नल दिलेत, मात्र त्यांचं कुणीही ऐकत नसल्याचं शेळके यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। रोहित पवार यांनी नाराजीबाबत मोठं भाष्य केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षामध्ये मी कुठेतरी कमी पडलोय, म्हणून मला कुठेतरी जबाबदारी दिली गेली नसावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। कसं पाहता त्यांच्या नाराजीच्या बातम्या, चर्चा राजकीय वर्तुळामध्ये अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत। रोहित दादा हे खरं तर त्यांच्या मतदारसंघातच परफॉर्मन्स द्यायला कमी पडले, हे आपण निवडणुकीच्या निकालामध्ये पाहिलं। आणि रोहित दादांना पक्षामध्ये डावललं जातंय, यापेक्षा पक्षातल्या सिनियर मंडळींना ते आपलंसं करून न घेण्यामध्ये ते अपयशी आहेत, किंवा सिनियर मंडळींना आपण त्यांना मान सन्मान दिला पाहिजे। त्यापेक्षा मी पक्षातला प्रमुख नेता आहे, हे जे काही चित्र ते उभं करत होते त्यातून पक्षामध्ये कुठंतरी मतभेद आहेत, हे नक्कीच आज त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे करून दाखवले, बोलून दाखवले। पण ह्याही पलीकडे जाऊन त्यांना सत्तेचा मोह आता सुटलेला आहे, त्यांना सत्तेमध्ये यायचे, ते सत्तेमध्ये महायुतीत सोबत कधी येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी त्या वक्तव्यातून आज आपल्याला सूचित केलेलं असावं। त्यांना स्वतःला यायची जर इच्छा असेल तर आज आम्ही महायुतीतले आमचे नेते काय निर्णय घेतील त्यावरती आहे। जर आमच्या महायुतीत आज तरी कुणाची आवश्यकता नाही आहे, पण जर यदा कदाचित काही सिग्नल दिला, ते प्रतीक्षेत आहेत आमच्या सिग्नलची, पण आम्ही जर सिग्नल दिला आणि आमच्या नेत्यांनी सिग्नल दिला तर येतील। पण त्यांना यायचंय म्हणून त्यांनी कधी सिग्नल दिला आहे का रोहित पवारांनी? नक्की दादा, त्या बऱ्याचशा घडामोडी घडल्यात, बऱ्याच वेळा भेटी झालेल्या आहेत, आता मला त्यात जायचं नाही आहे, परंतु आमच्या महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित आहे। त्यामुळे जी महायुती आज राज्यामध्ये चांगले सक्षमपणे काम करते, सर्वसामान्य जनतेला जो काही विकास कामातून वेगवेगळ्या योजनेतून न्याय देते, त्यात आमची महायुती समाधानी आहे, आनंदी आहे, जनता समाधानी आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ते आहे त्या ठिकाणीच आनंदी राहावं। पण कोणाच्या भेटीगाठी घेतल्या, म्हणजे अजित पवारांच्या भेटीगाठी घेतल्या की सुनील तटकरे येण्यासाठी? नाही, कारण की तुम्ही मोठं वक्तव्य केलं आहे, पुरावा नसल्याशिवाय तुम्ही बोलणार नाही। आज तरी मी कुणाला भेटले, कोण कुणाला भेटले सांगणार नाही। सत्तेचा मोह आता आवरत नाहीये, ते सत्तेत येऊ पाहत आहेत, पण आम्हाला त्यांना सत्तेत घेऊ नये असं आमच्यातले काही नेते मंडळी सांगतायत, आमच्यातले काही सहकारी सांगतायत। उद्या काय होईल मला माहित नाही। जयंत पाटील यांच्या संदर्भात सुद्धा अनेक चर्चा रंगतात। आता सुद्धा म्हटलं जातं की जयंत पाटील हे महायुतीच्या वाटेवर आहेत, तर दोन बडे नेते शरद पवारांची महायुतीच्या वाटेवर आहेत। जयंत पाटील साहेबांबाबत मला कुठली माहिती नाही, सिनियर नेते आहेत, मी त्यांचा आदर करतो आणि उगाच कारण नसताना मी कुठल्याही त्यांच्यावरती बोलणं किंवा कुठल्याही माहिती न घेता बोलणं योग्य नाही। परंतु आदरणीय जयंत पाटील साहेबांना देखील सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला पाहिजे, त्यांच्या सहकार्याने दिला पाहिजे, पण तो अलीकडच्या काळामध्ये देताना आपण दिसत नाही, हे नक्कीच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश बिसेसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।